पुणे महानगरपालिकेची निवडणूक सध्या पार पडत आहे आणि या निवडणुकीत ज्या काही हाय व्होल्टेज लढती आहे त्यातीलच एक लढत म्हणजे प्रभाग क्रमांक 23 आणि याच प्रभाग क्रमांक 23 मधून सोनाली आंदेकर आणि लक्ष्मी आंदेकर यांनी अर्ज दाखल केला आहे। सध्या सोनाली आंदेकर आणि लक्ष्मी आंदेकर या तुरुंगात आहे, परंतु त्यांना कोर्टाने निवडणूक लढवण्याची परवानगी दिलेली आहे आणि त्या लढतीनंतर त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता। पलीकडून प्रभाग क्रमांक 24 मधून बंडू आंदेकर लढत आहेत, तर या प्रभाग क्रमांक 23 मधून लक्ष्मी आंदेकर आणि सोनाली आंदेकर या अ आणि ब गटातून लढत आहेत। सोनाली आंदेकर यांच्या विरोधात रवींद्र दंगेकर यांच्या पत्नी प्रतिभा दंगेकर या लढत आहेत, तर लक्ष्मी आंदेकर यांच्या विरोधात त्यांच्या जे कल्याणी कोमकर या निवडणूक लढताना दिसत आहेत। खर तर गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांना तिकीट देऊ नये अशी मागणी होत होती, परंतु अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून सोनाली आंदेकर आणि लक्ष्मी आंदेकर यांना उमेदवारी देण्यात आली होती। परंतु पहिल्यांदा टीका झाल्यानंतर अजितदादा यांनी लक्ष्मी आंदेकर आणि सोनाली आंदेकर यांना उमेदवारी दिलं नसल्याचं सांगितलं होतं। तसेच त्यांनी सचिन थरात यांच्या पक्षातून त्यांना उमेदवारी दिल्याचं सांगितलं होतं, परंतु आता सचिन थरात यांनी स्पष्ट केले की माझ्या पक्षाकडून कुठल्याही गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या लोकांना तिकीट देण्यात आलेलं नाही। आणि त्यानंतर आता ही निवडणूक आज पार पडत आहे। निवडणुकीत कुठलाही अनुसूचित प्रकार घडू नये किंवा कुठलाही दबावाचं राजकारण होऊ नये म्हणून पुणे पोलिसांकडून ही मोबाईल सर्व्हिलन्स व्हेकल व्हॅन येथे लावण्यात आली आहे। तसेच या प्रभागात मोठ्या प्रमाणात बंदोबस्त देखील ठेवण्यात आला आहे। आता उद्या मतमोजणी आहे, खरं या निवडणुकीत नेमकं काय घडतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे। अक्षय साबळे, आपलं महानगर, पुणे।